आषाढी एकादशीच्या निमित्ताने या वारीचं आम्ही लोक आयोजन करतो आणि संपूर्ण थोड्या परिसरात फिरून वारी एखाद्या मंदिरात जाऊन यावेळेस आम्ही भवानीच्या मंदिरात जाणार आहोत आणि तेव्हा आरती परफॉर्म केल्या जाईल आणि मुलांना आषाढी एकादशीचं कारण आता ही जी आपली परंपरा आहे कुठेतरी सगळ्या मुलांना आत्ताच्या आधुनिक मुलांना ती कळायला हवी म्हणून एक पारंपरिक आम्ही दिंडी अशीचे दरवर्षी काढतो. काय भावना या वारी मागची आणि एकंदर दिल्ली मागची? वारी मागची संपूर्ण एक महत्त्वाची भावना म्हणजे सगळ्यांना एकदा जसं आपला हा आहे विठ्ठल रखुमाई आहे त्यांचं जे आहे की उभा विटेवरी एक मुलांना सगळं त्यांच्याबद्दल कळायला हवं कारण संस्कृतीमध्ये कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी आजकाल शाळेमध्ये नाही शिकवल्या जात. तर हे असे आयोजन केल्याने त्यांच्यामध्ये एकदा एकोपा वाढतो. आता आमच्याबरोबर नर्सिंगचे पण आमचं नर्सिंग कॉलेज आहे त्याचे पण मुलं आहेत, NSSचे मुलं आहेत, NCCचे मुलं आहेत. तर सगळ्यांनी मिळून एका दिवशी एकत्र यायचं आणि दिंडी काढायची असं याचं आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी आमच्या संस्थेतर्फे वारीचं नियोजन केलं जातं आणि आमच्या ज्युनियर कॉलेजच्या प्रिन्सिपल सीमा मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आता ही दिंडीचं प्रस्थान होणार आहे. ही दिंडी रहेजाच्या इथल्या देवीच्या देवळापर्यंत जाईल, याची यथायोग्य पूजा केली जाईल, तिथे आरती केली जाईल आणि परत तिथे येईल. यामध्ये विद्यार्थ्यांचा खूप उत्साह असतो आणि विद्यार्थ्यांना एक आपल्या संस्कृतीची जाण होते आणि वारीचं महत्त्व पण त्यांना शाळेमध्ये कॉलेजमध्ये समजून सांगितलं.